तर वीर धरणातनं नीरा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे सध्या नीरा नदी दुथडी भरून वाहते आणि अशातच माळशिरस तालुक्यातील अकलूस परिसरात नीरा नदीनं पात्र सोडून प्रवाहित होण्यास सुरुवात केली आहे। अकलूसच्या अकलाई मंदिर परिसराचा घाट हा संपूर्णपणे सध्या नीरा नदीच्या पाण्यात बुडून गेलेला दिसून येतोय। नीरा नरसिंगपूर येथे नीरा नदीच्या पात्रात 1,30,000 क्युसेक इतकं पाणी आहे आणि अशातच आता भीमा नदीबरोबर नीरा नदीला देखील पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। या संदर्भातले आपल्याला अपडेट्स घ्यायचे आहेत। आपले प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्या सोबत जोडले गेलेत। संकेत, सध्याची काय अपडेट आहे लेटेस्ट? खरं तर वीर आणि उजनी धरणातून जे परवा दिवशी 1,44,000 क्युसेक पाणी सुटलं होतं ते पाणी कालपासून यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अकलूज मधील अकलाई मंदिराचा घाट आहे तो पाण्याखाली गेला। पंढरपूरमध्ये भीमेच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली। पंढरपूरमध्ये तर भीमा नदीने 443 मीटरची इशारा पातळी ओलांडून थेट आता धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू केली। त्यामुळे व्यासनारायण झोपडपट्टीच्या सखल भागामध्ये पाणी शिरलं गेलंय। नागरिकांचं काल रात्री स्थलांतर करण्यात आलंय। एकंदरीत पूरसदृश परिस्थिती आहे। अशामध्येच काल सोडलेलं जे उजनी मधलं 1,00,000 क्युसेक्स पाणी ते मात्र आज दुपारनंतर पंढरपुरात पोहोचणार आहे। त्यामुळे आज दिवसभर पाणी पातळी मोठी वाढणार आहे। या सगळ्यामध्ये एक दिलासादायक बातमी अशी आहे की उजनीमध्ये जो पुणे जिल्ह्यातून येणारा पाण्याचा विसर्ग आहे तो मात्र कमी झालेला आहे। 1,00,000वरून हा विसर्ग आता 50,000वर आलेला आहे। त्यामुळे उजनीमधून जे 91,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होता तो मात्र आता अवघ्या 75,000वर आणला गेलाय। तर वीर धरणातील विसर्ग पूर्णपणे मंदावला गेलाय। जरी उजनीतून आणि वीर धरणातून येणारी आवक कमी झाली असली तरी मात्र जे सोडलेलं पाणी आहे ते सोडलेलं पाणी यायला 36 ते 48 तास लागणार आहेत। त्यामुळे आज आणि उद्याचा दिवस जो आहे तो मात्र नीरा आणि भीमा नदीच्या बाबतीत पूरसदृश्य स्थितीत राहणार आहे। निश्चितच संकेत, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।